मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला पाहूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण। मित्रांनो, आजची महत्त्वाची दिलासादायक बातमी आहे। आनंदाची मोठी बातमी, पेन्शनधारकांसाठी खुश खबर, 20% अतिरिक्त पेन्शन, हायकोर्टाचा मोठा निर्णय, 80 वर्षापूर्वी वाढ मिळणार का? तर या संदर्भामध्ये संपूर्ण स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत पाहूया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आताच्या घडीची मोठी आणि आनंदाची बातमी ती म्हणजे पेन्शनधारकांसाठी हायकोर्टाने अतिरिक्त पेन्शन संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे। 80 वर्षानंतर 20% अतिरिक्त पेन्शन नेमकी कधीपासून मिळणार? 80 वर्षात प्रवेश केल्यानंतर की 80 वर्ष पूर्ण झाल्यावर? या प्रश्नाचे उत्तर, हा संपूर्ण संभ्रम दूर झाला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहेत। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, काय संभ्रम दूर झालेला आहे। पेन्शनधारकांनो, 80 वर्षानंतर 20% अतिरिक्त पेन्शन मिळते, पण ती कधीपासून मिळते? हायकोर्टाने अंतिम उत्तर त्याला दिले आहेत। आणि आता आपण मध्य प्रदेश हायकोर्टाच्या 16 जानेवारी 2026च्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत। नेमका नियमामध्ये काय म्हटले आहे, तर एक नियम काय आहेत? केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्येष्ठ पेन्शनधारकांना वयानुसार अतिरिक्त पेन्शन मिळते। 80 ते 85%, 20%, 80 ते 90 30%, 90 ते 95 40%, 95 ते 100 50%, 100 प्लस च्या वर 100%, ही बेसिक पेन्शनवर वाढ मिळते। वाद, दोन मुद्दा वादाचा काय आहेत किंवा काय होता? वाद असा होता की 20% अतिरिक्त पेन्शन 80 या वाढदिवसापासून मिळावा की 80 वर्ष पूर्ण झाल्यावर? काही पेन्शनधारक म्हणाले की 80व्या वर्षात प्रवेश करताच द्या। मध्य प्रदेश हायकोर्टाच्या आधीच्या एका निर्णयामध्ये हा संभ्रम वाढला आहे आणि हायकोर्टाचा अंतिम निर्णय प्राप्त झाला आहे। 16 जानेवारी 2026 रोजी मध्य प्रदेश हायकोर्टाच्या खंडपीठाने स्पष्ट केले की 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळेल, म्हणजे 80व्या वाढदिवशी मिळणार नाही। फक्त 80 वर्षात प्रवेश केल्याने हा वाढ मिळणार नाही, म्हणजेच 80व्या वाढदिवसा झाल्यानंतर पुढील महिन्यापासून 20% वाढेल असे समजून घेऊया। उदाहरणार्थ, जर बेसिक तुमचा 30,000 असेल तर 80व्या वर्षी 20% म्हणजे 6,000 अतिरिक्त पेन्शन, म्हणजे तुमची पेन्शन 30,000हून 36,000 होईल, म्हणजेच डीआर वेगळा लागू होईल। यानुसार महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा, हा निर्णय सध्या मध्य प्रदेश हायकोर्टाचा आहे, पण केंद्र सरकारच्या नियमानुसार 2 पीपीओ आणि बँक मधील जन्मतारीख बरोबर आहे का ते तपासा। 3 पात्र असूनही वाढ न मिळाल्यास बँक किंवा पेन्शन कार्यालयाशी संपर्क साधा किंवा संपर्क करा। निष्कर्ष, थोडक्यात सांगायचे झाले तर 80 वर्षानंतर 20% अतिरिक्त पेन्शनची तरतूद आहे, मात्र 2026च्या मध्य प्रदेशच्या हायकोर्टाच्या निर्णयानुसार हा लाभ 80 वर्ष पूर्ण झाल्यावरच मिळेल असे स्पष्ट सांगितले आहे। त्यामुळे 80व्या वर्षात प्रवेश केल्यावर मिळणार नाही। त्यामुळे सर्व पेन्शनधारकांनी आपली कागदपत्रे तपासून ठेवणे आवश्यक आहे आणि होती। आजची आनंदाची आणि ही महत्त्वाची अपडेट स्पष्ट केली आहे। तसेच पेन्शन, डीए आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे अपडेट्स या सर्वांसाठी माहिती प्राप्त करण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला दाबा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट मध्ये सांगा। आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार। पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट्स भेटूया, तोपर्यंत निवांत राहा।
धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.